Welcome friends to our channel Priyanka Ma'am Physics. Friends, in our previous lecture we are studying the point moment of inertia of a ring and the moment of inertia of a uniform disk. Now today in our lecture we are studying the next point, radius of gyration. What is meant by the radius of gyration? Radius of gyration, it can be denoted as a sign k. Okay, what is meant by the radius of gyration? We know that the moment of inertia I is equal to mk square. The moment of inertia depends upon the mass of a object. But in this radius of gyration, we are find how that mass is distributed from the given axis of rotation. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय फाइंड आउट करणार आहोत की रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय? रेडियस ऑफ गायरेशन के ने डिनोट केला जातो. आपण आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय स्टडी केलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया हा कोणत्या कोणत्या गोष्टींवरती डिपेंडेबल आहे. तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडीचा मास याच्यावरती डिपेंडेबल असतो. पण आता आपण काय फाइंड आउट करणार आहे रेडियस ऑफ गायरेशनमध्ये की तो जो मोमेंट ऑफ त्याचं रेडियस ऑफ गायरेशन आपण फाइंड करणार आहे. तर ते जे मास आहे ते कोणत्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून, ते आपण या पॉईंटमध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. एक प्रकारचं डिस्टन्स आहे जे आपल्याला पार्टिकलचं मास कोणत्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे याची आपल्याला काय देतं, इन्फॉर्मेशन देतो. ओके, म्हणजे तो पार्टिकल ॲक्सिसपासून जवळ आहे किंवा ॲक्सिसपासून लांब आहे हे सांगण्याचं काम कोण करतो, तर रेडियस ऑफ गायरेशन करतं. ओके, now this is the formula for the moment of inertia. I is equal to mk square. I is moment of inertia, m is the mass of a object, k is the radius of gyration. आपल्याला हा फाइंड करायचं आहे. मग आपल्याला k चे इक्वेशन हवं आहे. सो k स्क्वेअर इज इक्वल टू I डिवायडेड बाय m. काय केलं आपण, हा m याच्या डिवायडेशनला टाकला. आपल्याला k फाइंड करायचं आहे. तरी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करा. याचा स्क्वेअर निघून जाणार नाही, याला अप्लाय होणार. म्हणजे व्हॅल्यू काय होईल, k इज इक्वल टू अंडर द रूट ऑफ I डिवायडेड बाय m. This is the formula for the radius of gyration. Okay, now we have to calculate the SI unit of a radius of gyration is. K is the radius of gyration. It is a distance. I is the moment of inertia. Their value of unit is kg meter square. कशी आली ती आपण पाहूयात थोड्या वेळानं. डिवायडेड बाय मास, इट कॅन बी डिनोटेड ॲज अ kg. kg कॅन्सल्ड आउट, सो इट्स युनिट इज मीटर स्क्वेअर. ओके, एक गोष्ट समजून घ्या विद्यार्थ्यांनो, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, इज इक्वल टू mk स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया हा मासवरती अवलंबून असतो. आपण या फॉर्म्युल्यामध्ये या रेडियस ऑफ गायरेशनमध्ये काय फाइंड आउट करणार आहोत की पार्टिकलचं मास ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून कोणत्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झाले हे सांगण्याचं काम रेडियस ऑफ गायरेशन करतो. आपल्याला तो के फाइंड करायचा आहे. हा के स्क्वेअर आपण इथं ठेवला आणि हा एमला याच्या डिवायडेशनला टाकला, तर आपलं उत्तर काय येणार आहे, के स्क्वेअर इज इक्वल टू I डिवायडेड बाय m. मला फक्त के हवा आहे, तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करा. के इथं राहिला, याला स्क्वेअर रूट अप्लाय झालं म्हणजे व्हॅल्यू आली के इज इक्वल टू अंडर द रूट ऑफ I डिवायडेड बाय m. दिस इज द फॉर्म्युला फॉर द रेडियस ऑफ गायरेशन. आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला मिळाला. आपल्याला काय करायचं आहे, त्याचं SI युनिट काढायचं आहे. I हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय आहे, तर m मास आहे, ते किलोमध्ये मेजर आउट केलं जातं. के हे डिस्टन्स आहे, ते मीटरमध्ये, पण इथं स्क्वेअर असल्यामुळं मीटरचा स्क्वेअर झाला. डिवायडेड बाय m आहे, मास आहे, ते किलोमध्ये मोजलं. kg कॅन्सल झाला, उरला कोण, मीटर स्क्वेअर. म्हणजे आपल्या रेडियस ऑफ गायरेशनचं SI युनिट काय आलं, मीटर स्क्वेअर. असं कन्सिडर करा की ही एक बॉडी आहे आणि तिचा ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटरमधून काय झाला, पास झाला. त्याचं ती ॲक्सिस ऑफ रोटेशन या दिशेला रोटेट होतोय. ह्या होल बॉडीचं मास या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. ओके, दिट कॅन बी डिनोटेड ॲज अ कॅपिटल M. आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं हे जे डिस्टन्स आहे हे म्हणजेच आपला कोण आहे, रेडियस ऑफ गायरेशन आहे. काही ठिकाणी वेळा मास या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेला असेल, काही वेळेला या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेला असेल, तर हा रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला की पार्टिकल ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती अंतरावरती आहे
की कोणत्या ठिकाणी तो डिस्ट्रीब्यूट झालेला आहे हे सांगण्याचं काम करेल. ओके. आपण महत्त्वाची सगळ्यात लक्षात ठेवायची आहे की केची व्हॅल्यू कमी केव्हा असेल आणि जास्त केव्हा असेल. समजा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून पार्टिकलचं हे जे डिस्टन्स आहे हे जर जास्त असेल तर केची व्हॅल्यू कशी असेल, मॅक्झिमम असेल. समजा डिस्ट्रीब्यूट झालेला मास ॲक्सिसच्या जवळ असेल तर केची व्हॅल्यू कशी असेल, लहान असेल. ओके. पार्टिकल mass is distributed near the axis of rotation, the value of k is small, and mass is distributed away from the axis of rotation, that's time value of radiation gyration is big or increases. Friends, our next point is theorem of parallel axis. Suppose this is a one laminar body. The axis passing through its center, their moment of inertia, it can be denoted as a IC. Now the center point, it can be denoted as a C. One another axis passing through at point O, and their moment of inertia, it can be denoted as a IO. This is point O. These two axes are parallel to each other. The distance between these two parallel axes, it can be denoted as a small h. Suppose a one particle situated at this point, it is denoted as a P, and their mass is denoted as the dm. The distance between C to point P, it is denoted as a RC, and point O to point P, it is denoted as a RO. Now constructed one point, line OC and line P are intersecting at one point. This point is denoted as a D. The distance between point C to point D, it can be considered as a small x. बघा मित्रांनो, आपण काय केलं की एक लॅमिनर बॉडी घेतली आणि त्या लॅमिनर बॉडीमध्ये हा सेंटर पॉईंट आहे, याच्यातून एक ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाला, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काय म्हणला, IC म्हणला. त्याचबरोबर त्या बॉडीमध्ये एक कुठं तर पॉईंट आहे, तो O या ठिकाणी आहे आणि त्याच्यातून एक ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाला, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण IO न काय करतोय, डिनोट करतोय. हे दोन्ही ॲक्सिस एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत, एकमेकाला समांतर आहेत. ह्या दोन्ही ॲक्सिसमध्ये जे डिस्टन्स आहे ते आपण कशानं, ते आपण याच्यानं काय करतोय, डिनोट करतोय. ह्या होल बॉडीमध्ये आपण एक पॉईंट कन्सिडर करतोय ज्याला आपण P नाव दिलं आणि त्या पॉईंट Pचं मास DM एवढं आहे. आपण कन्स्ट्रक्शन काय करतोय, पॉईंट C आणि पॉईंट P जॉईन केला, म्हणजे पहिला ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि बॉडीच्या सेंटर पॉईंटपासून पॉईंट P जॉईन केला, ते जे डिस्टन्स आहे ते थोड्यासाठी आपण RC म्हटलं. पॉईंट O पासून पॉईंट P जॉईन केला आणि त्यांचं जे डिस्टन्स आहे ते आपण RO न काय केलं, डिनोट केलं. आता एक आपण कन्स्ट्रक्शन करतोय, OC लाईन एक्सटेंड करतोय आणि पॉईंट P मधून एक लाईन एक्सटेंड करतोय, ती तिथंपर्यंत लाईन करतोय जिथंपर्यंत ह्या दोन लाईन इंटरसेक्ट होतात. त्या दोन्ही लाईन D या ठिकाणी काय केल्या, इंटरसेक्ट झाल्या. तर हे जे CD डिस्टन्स आहे जे आपल्याला माहीत नाही ते आपण थोड्यासाठी काय म्हणतोय, x म्हणतोय. ओके. We have to find the moment of inertia at point passing through a point C or a center. IC is equal to integrated CP square into DM. बघा काय केलं आपण, मोमेंट पॉईंट C मधून जो ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाला आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय घेतला आपण, IC इज इक्वल टू इंटिग्रेटेड त्या पॉईंटचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून असलेलं अंतर आणि त्या अंतराचा वर्ग CP स्क्वेअर आणि त्याचं मास DM. याला थोड्या वेळासाठी आपण काय म्हणूया, इंटिग्रेटेड RC स्क्वेअर DM. ओके. नेक्स्ट, सिमिलरली मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू पॉईंट O IO इज इक्वल टू इंटिग्रेटेड OP स्क्वेअर इंटू DM. बघा काय केलं, पॉईंट O मधून जो ॲक्सिस ऑफ रोटेशन गेला आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया IO इज इक्वल टू इंटिग्रेटेड O पासून P पर्यंतच्या अंतराचा वर्ग आणि त्या पार्टिकलचं मास DM.
OP स्क्वेअर हे अंतर किती आहे इंटिग्रेटेड RO स्क्वेअर DM. नाव इन ट्रायंगल OPD कुठे आहे बघा बरं ट्रायंगल इन ट्रायंगल OPD याच्यामध्ये काय करणार आहोत पायथागोरस थेरम आपण काय करणार आहोत वापरणार आहोत. इन दिस थेरम काय होणार बघा बरं पायथागोरसचा थेरम काय सांगतो आपल्याला कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग OPD किंवा ODP याच्यामध्ये इथं काटकोन तयार झाला म्हणजे काटकोणासमोरची बाजू ही कर्ण आहे तर कर्णाचा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग येणार आहे आपला OP स्क्वेअर इज इक्वल टू एका बाजूचा वर्ग म्हणजे ODचा वर्ग अधिक PDचा वर्ग OP स्क्वेअर इज इक्वल टू OD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. परंतु OD हे जे अंतर आहे हे कुठून कुठवर आहे OC अधिक CD आहे तर आपण कसं घेऊयात बघा OC अधिक CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. हे जे OC स्क्वेअर अधिक CD आहे याच्यामध्ये A अधिक B वर्गाचा फॉर्म्युला आपण काय करणार आहोत यूज करणार आहोत. आपला फॉर्म्युला काय आहे A अधिक B वर्ग बरोबर A वर्ग अधिक 2AB अधिक B वर्ग. याला थोड्या वेळासाठी A मानूया याला थोड्या वेळासाठी B मानूया म्हणजे आपला फॉर्म्युला काय तयार होईल बघा बरं Aचा वर्ग म्हणजे काय येणार OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC इंटू CD प्लस CDचा स्क्वेअर प्लस हा राहिलेला PD स्क्वेअर. बघा बरं थोड्या वेळासाठी जरा इथं लक्ष द्या CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर काय येणार आहे बघा बरं थोडंसं डायग्राममध्ये परत एकदा येऊया. इथं आणखीन एक काटकोन त्रिकोण तयार झाला आहे CDP किंवा CPD याच्यामध्ये बघा इथं काटकोन आहे म्हणजे हा एक कर्ण झाला कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजेच CP स्क्वेअर बरोबर CD स्क्वेअर अधिक PD स्क्वेअर म्हणजे CD स्क्वेअर अधिक PD स्क्वेअर या व्हॅल्यूला आपण काय लिहू शकतो CP स्क्वेअर. म्हणजे काय होणार आहे व्हॅल्यू का इन ट्रायंगल CPD ह्या ट्रायंगलमध्ये काय होणार CP स्क्वेअर इज इक्वल टू CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. म्हणजे आपण CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर याच्या जागेला CP स्क्वेअर लिहू शकतो. तर आपण काय करूया ही व्हॅल्यू या ठिकाणी प्लेस करूया म्हणजे आपलं इक्वेशन काय होईल बघा बरं OP स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC इंटू CD प्लस CP स्क्वेअर. Put this all value. What is meant by the OP? OP is the RO square is equal to OC. OC is the H square plus twice OC is the H into CD. It's a X plus CP square. It's a RC square. Now whole this term multiplied by DM काय केलं आपण बोथ साइड्सना DM न मल्टिप्लाय केलं अँड इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन इंटिग्रेटिंग द होल साइड्स. ओके म्हणजे आपलं इक्वेशन कसं दिसेल बघा बरं इंटिग्रेटेड RO स्क्वेअर अँड मल्टिप्लाइड बाय DM इज इक्वल टू इंटिग्रेटेड H स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय DM प्लस इंटिग्रेटेड 2HX multiplied by DM plus integrated RC square and multiplied by DM. काय केलं लक्षात येते का थोडंसं बघा तुमच्या इथं A अधिक B वर्गाचा फॉर्म्युला वापरला OC ला A मांडलं CD ला B मांडलं आणि A अधिक B वर्गाचा फॉर्म्युला वापरला A वर्ग अधिक 2AB अधिक B वर्ग OC A झाला CD B झाला OC चा वर्ग A वर्ग अधिक 2AB अधिक B वर्ग आणि हा राहिलेला PD स्क्वेअर. ओके मग ट्रायंगल CPD मध्ये
काय केलं, सी पी स्क्वेअर बरोबर सी डी स्क्वेअर अधिक पी डी स्क्वेअर. म्हणजे इथं आपल्याला सी डी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर जे दिसतंय त्याच्या जाग्यावरती आपण सी पी स्क्वेअर लिहू शकतो. बघा मग आपण परत तेच इक्वेशन आणखीन एकदा लिहितोय. ओ पी स्क्वेअर बरोबर ओ सी स्क्वेअर अधिक टॉईस ओ सी प्लस सी डी, आणि सी डी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर याच्या जागेवर आपण परत कोण लिहिला, सी पी स्क्वेअर. ओके, आता सगळ्यांच्या व्हॅल्यू आपण काय करतोय, पुट करूया. ओ पी स्क्वेअर म्हणजेच कोण आहे, आर ओ स्क्वेअर इज इक्वल टू ओ सी म्हणजेच कोण आहे, एच अंतर आहे, एच स्क्वेअर प्लस ट्वाईस ओ सी म्हणजे एच, सी डी म्हणजे एक्स प्लस सी पी म्हणजे आर सी स्क्वेअर आहे. ही पूर्ण जी टर्म आली आहे बरोबर चिन्हाच्या अलीकड आणि पलीकड, आपण त्याला काय करणार आहे, डी एमनं मल्टिप्लाय करणार आहे आणि पूर्ण इक्वेशनला इंटिग्रेट करणार आहे. बघा काय केलं, पहिली टर्म आर ओ स्क्वेअरला इंटिग्रेट केलं आणि डी एमनं गुणलं इज इक्वल टू एच स्क्वेअरला इंटिग्रेट केलं आणि डी एमनं मल्टिप्लाय केलं प्लस इंटिग्रेट टू एच एक्स आणि डी एमनं मल्टिप्लाय केलं प्लस हा प्लस इंटिग्रेटेड आर सी स्क्वेअर डी एम. ओके, नाव इन दिस मगाशीच आपण बघितले इंटिग्रेटेड आर ओ स्क्वेअर डी एम म्हणजेच कोण होता, इट कॅन बी डिनोटेड ॲज अ आय ओ. ओके, इज इक्वल टू एच स्क्वेअर इंटिग्रेटेड, एच ही कसली क्वांटिटी आहे, कॉन्स्टंट क्वांटिटी आहे, ब्रॅकेटच्या बाहेर इंटिग्रेशनच्या बाहेर आली म्हणजे इंटिग्रेशन कुणाला लागू झालं, डी एमला लागू झालं, प्लस 2 एच हे अंतर फिक्स आहे, इंटिग्रेशन एक्सला लागू झालं डी एमला, म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतल्या, प्लस इंटिग्रेटेड आर सी स्क्वेअर डी एम म्हणजे कोण आहे, म्हणजेच आपल्याला माहिती आहे ती व्हॅल्यू किती आहे, आय सी आहे. ओके, इंटिग्रेटेड डी एम हे एका सिंगल पार्टिकलचं मास आहे आणि ज्यावेळी तुम्ही इंटिग्रेशन लागू करता याचा अर्थ सगळ्या बॉडीच्या मासची तुम्ही काय केली, बेरीज केली. याचा अर्थ इंटिग्रेटेड डी एमच्या जागेला आपण कोण प्लेस करणार आहे, कॅपिटल एम, म्हणजे होल बॉडीचं आपल्याला टोटल काय मिळेल, मास मिळेल. सी डी इज द डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ ए मास. एनी मास इज डिस्ट्रीब्युटेड is symmetric about the center of a mass, thus the definition the mass is 0. म्हणजेच याचा अर्थ काय, इंटिग्रेटेड एक्स डी एम याची व्हॅल्यू किती येते, 0 येते. तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही एवढंच ध्यानात ठेवा की एक्स हा प्रत्यक्षात प्रेझेंट नव्हता, आपण तो कन्सिडर केला होता आणि त्याची व्हॅल्यू 0 येते. ही व्हॅल्यू जर तुम्ही या ठिकाणी प्लेस केली तर ही होल टर्म काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे आपलं इक्वेशन कसं दिसेल, आय ओ इज इक्वल टू एच स्क्वेअर इंटिग्रेटेड डी एम म्हणजेच काय, टोटल मास ऑफ ए बॉडी एम प्लस ही पूर्ण टर्म 0 झाली प्लस कोणाला, आय सी. थोडंसं रिअरेंज करून आपण इक्वेशन परत एकदा लिहूया. देअरफॉर आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर अँड दिस इज द पॅरलल ॲक्सिस थेरम. ओके, नाव statement of this theorem is the moment of inertia of an object about any axis is equal to the sum of its moment of inertia about an axis parallel to the given axis and passing through the center of a mass, and product of mass of a object and the square of distance between the two axes. It is called a parallel axis theorem. बघा स्टेटमेंट आणि एकदा, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस. बघा बरं, हा मुवमेंट ऑफ इनर्शिया कोणामधून पास झाला आहे, ओ मधून पास झाला आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज द सम ऑफ, दोन्हीमध्ये कोण आहे, सम आहे म्हणजे बेरीज आहे. सम ऑफ इट्स अ मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पॅरलल टू द गिव्हन ॲक्सिस. आय ओला समांतर कोण होता, आय सी होता बरोबर, आणि तो कुणामधून पास झाला होता, ॲक्सिस ऑफ रोटेशन सी मधून पास झाला होता. सम ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस पॅरलल टू धिस ॲक्सिस. ओके, आणि तो कुणामधून पास झाला आहे, पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ ए मास. अँड ह्या दोन्हीमध्ये कुठलं साईन आहे, म्हणजे इथं कोण आहे, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे गुणाकार आहे. प्रोडक्ट ऑफ, ह्या दोन्हीचा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट ऑफ एम बी द मास ऑफ द ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टचं मास, अँड स्क्वेअर ऑफ
कुणाचा स्क्वेअर अँड कुणामधलं डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन 2 ॲक्सिस, 2 ॲक्सिसमध्ये जे अंतर आहे त्या अंतराचा वर्ग. ओके, बघा लक्षात आलं का स्टेटमेंट तुमच्या. विद्यार्थी मित्रांनो, जर आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या बाकी विद्यार्थी मित्रमैत्रिणींना तो शेअर करा. धन्यवाद.